कुहे येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात राजू पारवे जनसेवा प्रतिष्ठानाच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला बचत गट, बँक सखी, पशु सखी, कृषी सखी ह्या रक्षाबंधन कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या। यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रमिला दंडारे, कुहीनगर परिषदेचे उपाध्यक्ष अमित ठवरकर, सभापती शारदा दूध पचारे, नगरसेविका निशा घुमरे, नगरसेविका वैशाली सोमनाथे आदींची प्रमुख उपस्थिती यावेळी होती। इटलीहून आलेल्या योगगुरु माही राधा जुलिया सेलेनिया या भगिनींची विशेष उपस्थिती होती। उमरेड विधानसभा क्षेत्रातील जी महत्त्वाची विकास कामं मार्गी लागावीत म्हणून आपण वेळ प्रसंगी आमदारकीवर लात मारली, ते विकास प्रकल्प आज प्रत्यक्ष साकारात असल्याने आनंद वाटतो आहे, अशी भावना माजी आमदार राजू पारवे यांनी व्यक्त केली। आयुष्यात संपत्तीपेक्षा प्रेम व आपुलकीचे नाते अधिक महत्त्वाचे असतात। आपल्या कामातून असे नाते संबंध आपण जोडल्याचे सांगून आज आपल्या राखी बांधणाऱ्या शेकडो बहिणी असल्याचा अभिमान वाटतो, असे राजू पारवे द्वारा बोलण्यात आले। या प्रसंगी उपस्थित महिला भगिनींनी राजू पारवे यांच्यासह मान्यवरांना राखी बांधली। ओवाळणी म्हणून राजू पारवे यांच्या वतीने सर्व भगिनींना भेट वस्तू देण्यात आली। यावेळी शेकडो महिला भगिनींसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। पण करतो आज गर्वाने म्हणतो या भागातले, या तालुक्यातले, या शहरातले कित्येक पोरं माझे दत्तक आहे। काल परवा 1,60,000 रुपये देऊन माझी पोरगी डिलीट झाली, बीकॉम झाली। परत एकदा काल आली माझ्याकडे, काका म्हणे मला आणखी सामोरं शिकायचं, शिक तू, तुला कोणी थांबवणार नाही, आई वडील नाही आहेत। या तालुक्यातले 4-5 मुलं आहेत, त्या तिन्हीचा एक पोरगा काही दिवसा अगोदर आला, त्यावेळी अनाथ आहे। तो म्हणला की काकाकडे काही दिवस राहिलो, पण काका म्हणतात की आता मी शिकवत नाही, बोलवलं त्याला माझ्याकडे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र टीव्ही 24। चिंगीच्या भातुकली सारखाच आपणही आनंदाने आपला संसार उभारतो, कष्टाने एक एक वस्तू जमवतो, पण अचानक नियती डाव साधते आणि अवघा संसार उधळून लावते। भूकंप, पूर, चक्रीवादळ, गारपीट, वीज कोसळणे अशी अनेक संकट महाराष्ट्रावर आली। त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले। अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराची, अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याची। शासनाने हेच कर्तव्य पार पाडले। आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य, सुरक्षित निवारा दिला, त्यांच्या आरोग्याची, मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला। मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन। आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन।